दुसरं काही नाही आहे. अगदी नक्कीच आपल्या बोलीभाषेवर प्रत्येकाला प्रेम असलंच पाहिजे आणि तुमच्याकडून ते नक्कीच शिकण्यासारखं आहे प्रत्येकाने. माझा एक प्रश्न, आता मी निवडणुकांकडे येतो. निवडणुकांचे निकाल लागले, तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं. तिथे असं म्हटलं गेलं होतं की जरांगे फॅक्टर आहे. असं तुम्ही 2-4 महिन्यात काय जादूची कांडी फिरवली की मुला मुलीला दोघांना निवडून आणलं, जरांगे फॅक्टर पुरता फेल गेला तुमच्याकडे. पण तुम्हाला पराभव सामोरं जावं लागल्यानंतर तुम्ही अशी काय केलं काय नेमकं की दोघांना तुम्हाला इतक्या घवघवीत मतांनी निवडून आणता आलं? हे बा, जरंगे फॅक्टर वगैरे आम्ही काही फेल नाही केला. आम्ही फॅक्टर फेल केला शरद पवाराचा, आम्ही फॅक्टर फेल केला उद्धव ठाकरेचा, आम्ही फॅक्टर फेल केला काँग्रेसचा. आमच्या पुढे विरोधक हे होते, जरंगे हे आमचे विरोधक नव्हते. आम्ही फॅक्टर यांचा फेल केला. एखादी निवडणूक अशी होत असती, त्यांना ते अदानीच्या नेत्याच्या बाहेर पडलेच नाही. ते त्यांच्या डोक्यामध्ये एवढी हवा होती की लोकसभेला आम्ही भाजपचा पराभव केला. आत्ता काही न करता सुद्धा त्यांनी मंत्रिमंडळाचे खाते वाटप सुद्धा करून घेतले होते. खाते वाटप झालं होतं, मुख्यमंत्री कोण याच्यावर वाद सुरू झाला होता. आणि जेव्हा कधी निकाल लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मी म्हणणारे महारथी हातभर दातावाले पराभूत झाले. मुख्यमंत्री राहिलेले माणसं आणि मुख्यमंत्री होऊ गाठलेले माणसं 200 150 मतांनी निवडून आलेत. त्यामुळं जनतेच्या हातातली ही चावी आहे, त्यांनी बरोबर फिरवली. एक शेवटचा प्रश्न माझा की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचा होणार आणि असं वक्तव्य आलं होतं, भाजपच्या नेत्यांकडून देखील असं वक्तव्य आलं होतं की कोणीतरी भाजपची एक कार्यपद्धती आहे की अनपेक्षित चेहरा देते. महाराष्ट्रात असा अनपेक्षित चेहरा मिळू शकतो का असं तुम्हाला वाटतं का? आणि भाजपचा मुख्यमंत्री तुमच्या मनातला नेक्स्ट कोण असेल अगदी जाता जाता? हे बघा, माझ्या मनातला मुख्यमंत्री जर कोण, तर मी तर कोणाचंही नाव सांगू शकतो. सांगा ना. भारतीय जनता पार्टीमध्ये स्वतःच्या मताला काही किंमत नसती. आम्ही एका चाकोरीत एका पद्धतीत काम करणारे कार्यकर्ते. आमचं नेतृत्व साऱ्यांवर नजर ठेवून असतं आणि त्यांच्या नजरेमध्ये जो कोणी मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे तो चेहरा ते योग्य वेळी जाहीर करतील. पण मला असं वाटतंय आता की आम्ही जी निवडणूक लढलो विधानसभेची, तर भारतीय जनता पार्टीनं देवेंद्र फडणवीसला डोळ्यापुढे ठेवून आम्ही निवडणूक लढलो. राष्ट्रवादी अजितदादाला डोळ्यापुढे ठेवून निवडणूक लढली आणि शिवसेना एकनाथराव शिंदेला डोळ्यापुढे ठेवून निवडणूक लढली. हे आमचे पार्टीचे नेते आहेत, हे पार्टीचे नेते आहेत. आता या नेत्यांमधून कोण निवडायचा असा जर विचार केला तर आमचे नेतृत्व निर्विवाद आहे महाराष्ट्रामध्ये की देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत. आत्ताही नेते आहेत, पूर्वी नेते होते, पुढेही राहतील आणि पुढेही राहतील. प्रश्न आहे श्रेष्ठीचा. ते मान्यता जोपर्यंत देत नाही तोपर्यंत फक्त आम्ही स्टॅम्प मारू शकत नाही, शिक्का. शिक्का मारण्याचा अधिकार जो आहे तो श्रेष्ठीचा आहे. अगदी अगदी समजलं का? एखादा कागद किती चांगली टिप्पणी जर लिहिली कोणा एखाद्या अधिकाऱ्यांना किंवा एखाद्या खालच्या कारकुनांना, पण जोपर्यंत त्याच्यावर वरिष्ठांचा शिक्का बसत नाही तोपर्यंत त्याला मान्यता नाही. आज मी जर तुम्हाला एखाद्याचं नाव घेऊन बोलला, दिवसभर तुम्ही माझ्या नावाचा शिक्का मारला चालू ठेवसा. सोचून समजून बोलावं लागतं तुमच्यासारख्याशी. पण एक गोष्ट आहे की आमची स्क्रिप्ट तयार आहे, शिक्का मारणं बाकी आहे. अगदी खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि मनमोकळा संवाद आज साम टीव्ही सोबत साधलात त्याबद्दल.